या बातमीचे प्रायोजक आहे SKCNG पंप. आमचा पत्ता जुना पुणा नाशिक हायवे, गोवर्धन डेअरीच्या समोर, शेवाळवाडी. आज रान्नीच्या कारफाटा या ठिकाणी जे प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण सर्व रान्नी शिवसेना शाखेचे शिवसैनिक या ठिकाणी महाआरतीसाठी उपस्थित आहोत. पाऊस सगळीकडे चालू आहे, त्यामुळं उपस्थिती थोडी कमी असली तरीसुद्धा प्रत्येक जणाची या ठिकाणी यायची इच्छा होती. असो, वेळ पण झालेला आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, संत ज्ञानेश्वर तुकाराम आणि संत आणि नरसिंह महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या परमपवित्र अशा भूमीमध्ये हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे हे सर्व खंदे शिवसैनिक आज रान्नी हे गाव म्हणजे कैलासवासी शिवाजीदादा भोर, शेतकरी सेनेचे माजी तालुका प्रमुख, शिवसेनेचा ढाण्या भाग, त्यांचं हे गाव. परंतु थोडीशी राजकारणामध्ये जरा सरमिसळ झालेली आहे, किंवा जे विचार असतील, निष्ठा असतील, त्या निष्ठेचे पायीक जे लोक आहेत ते त्या निष्ठावंत लोकांची आज खऱ्या अर्थानं शिवसेना पक्षास गरज आहे. आणि रान्नी या गावामध्ये संपर्क साधल्यानंतर या गावामध्ये सुद्धा हा एकेकाळी रान्नी हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, तो याही पुढे बालेकिल्ला राहील. आज या ठिकाणी मोजके परंतु एकनिष्ठ शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढच्या वेळेला नक्कीच यांची संख्या वाढलेली असेल. माझ्याबरोबर बाळासाहेब वाघ आहेत, त्याचप्रमाणे बाबाजी वाघ आहेत, त्याचप्रमाणे सुनील वाघ, भरत जानभोर, असे अनेक शिवसैनिक या ठिकाणी आहेत. थोरात आहेत, आमचे जुने शिवसैनिक गोविंद भोर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मी प्रथमतः हनुमंत भोर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं शिवसेना आंबेगाव तालुकाच्या वतीनं मी डॉक्टर अनिल निगोट, माजी तालुका प्रमुख, भारतीय विद्यार्थी सेना या नात्याने प्रथमतः स्वागत करतो. असो, आज या ठिकाणी प्रभू श्रीराम यांची आपण महाआरती केली, तर शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक शाखेमध्ये, प्रत्येक गावामध्ये प्रभू रामाची रामरक्षा महाआरती झाली पाहिजे. याचं कारण म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं जेव्हा बाबरी मशीद त्या ठिकाणी अयोध्येमध्ये पाडण्यात आली, त्यानंतर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनीच मंदिर कधी बांधणार असा भाजपला प्रश्न विचारला होता, मंदिर कब बनाएंगे. आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने पुढाकार घेऊन अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं. परंतु हे राम मंदिर बांधल्यानंतर भाजपनं त्या ठिकाणी जे ट्रस्टी नेमले, या ट्रस्टींनी काय केलं की त्या ठिकाणी जमा होणारा भाविकांचा पैसा असेल, दानपेटीमध्ये पडणारा पैसा असेल, कुणी चांदीच्या विटा, सोन्याचं रामचरित मानस, कुणी सोन्याच्या विटा, रामलल्लासाठी कुणी सोन्या चांदीचे हार त्या ठिकाणी जे अर्पण केलेले होते त्यांना ते आम्ही तपासून घेऊ आणि नंतर तुम्हाला त्याच्या पावत्या देऊ, असं त्या ठिकाणच्या ट्रस्टींनी सांगितलं. चंपतराय त्या ठिकाणी होता, परंतु हा सगळा माल घेऊन हे सगळे ट्रस्टी चंपत झाले. म्हणजे भाजपने नेमलेले हे जे ट्रस्टी आहेत त्यांनी हा श्रीराम मंदिराची जी लुटालूट केली ती कोणत्याही हिंदूला मान्य नाही आहे. आणि मग त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले, परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा मुद्देमाल त्या ठिकाणी जमा झालेला नाही आहे, सापडलेला नाही आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर चोरी झाली आपल्या परिसरात तर 2 दिवसात पोलीस त्या चोरांना पकडतात, थोडाफार का होईना मुद्देमाल जप्त करतात, परंतु तशी काही वस्तुस्थिती त्या ठिकाणी अजून तरी कुठला मुद्देमाल सापडलेला नाही. म्हणजे भाविकांनी आता दान करायचं का नाही असा प्रश्न त्या ठिकाणी पडलेला आहे. म्हणून आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख, कोरोना काळात ज्यांनी महाराष्ट्राला जीव लावला, सांभाळला, ते महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने पालक, त्यांनी कुटुंब प्रमुख, त्यांनी मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, त्याचप्रमाणे नागपूर या ठिकाणी राम मंदिरामध्ये महाआरती केली आणि या भाजप सरकारला जाग यावा यासाठी त्यांनी भूमिका घेतली. आणि त्यानंतर ती चक्र त्या ठिकाणी फिरली आणि तो तपास थोडा त्याला वेग आलेला आहे. पण SIT नेमली, अशा अनेक SIT नेमल्या गेल्या, परंतु त्यांचे अहवाल कधी आले नाहीत. तर आम्ही त्या भाजप सरकारचा आणि त्या ट्रस्टींचा, ज्यांनी रामलल्लाच्या मंदिरामध्ये, अयोध्येच्या मंदिरामध्ये चोरी केली, त्या सगळ्यांचा शिवसेना शाखा रान्नीच्या वतीने आम्ही निषेध करतो.
दुसरी गोष्ट की देशातली शैक्षणिक परिस्थिती सुधारावी यासाठी, त्याचप्रमाणे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जे 22 लाख विद्यार्थ्यांनी जी नीटची परीक्षा दिली, ती नीटची परीक्षा त्यांनी पेपर फुटीमुळे रद्द केली आणि सर्व 22 लाख विद्यार्थ्यांना ती परीक्षा पुन्हा द्यायला लावली. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला होता त्यांच्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. कारण आता परत अभ्यास करायचा, त्या परीक्षेचं टेन्शन, आणि मग या आत्महत्येला जबाबदार कोण? म्हणून त्या सोनम वांगचुक यांनी दिल्लीमध्ये उपोषण केलं आणि ते धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये टी परीक्षेमध्ये सुद्धा पेपर फुटी झाली. त्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पण ती जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. कुठं लालबहादूर शास्त्री आठवले? रेल्वेचा काय अपघात झाला आणि ते रेल्वे मंत्री असताना त्यांनी लगेच रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिला. परंतु हे सगळे सत्तेला चिकटून आहेत. त्या सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी याचे संस्थापक अभिजित दिपके जे आपल्या महाराष्ट्रातील, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आंदोलनाचं आवाहन केलं आणि काल त्या ठिकाणी हजारो लोक, 4-5 दिवसापासून हजारो विद्यार्थी, युवक त्या ठिकाणी आंदोलन करतायत. कारण शिक्षणाची व्यवस्था पूर्ण ढासळलेली. त्या भाजपवाल्यांचं किंवा ह्या मिंदे गटाचं शिक्षणाकडे लक्ष नाही. कोणता पक्ष कधी फोडता येईल, कुठल्या पक्षाचा आमदार फोडता येईल याच्याकडेच लक्ष आहे. आणि मग या गोष्टीमुळे काय झालं की एवढं मोठं आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे. सोनम वांगचुक यांना 21 दिवस त्यांच्या उपोषणाबद्दल अजिबात भाजप सरकारने त्याचा तपास केला नाही. 21व्या दिवशी त्यांना उचलून नेलं. परंतु 22व्या दिवशी जेव्हा हे युवक अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली संसद भवनाकडे मार्च करून निघाले होते शांततेच्या मार्गाने, इन्कलाब जिंदाबाद भारत माता की जयच्या घोषणा देत, त्यांच्यावर काल दिल्लीमध्ये प्रचंड असा लाठीमार झाला. आणि त्या युवा मंडळींची जे बेरोजगारीसाठी, जे शिक्षणासाठी त्या ठिकाणी आंदोलनाला गेले होते, त्यांच्यावर त्या ठिकाणी प्रचंड असा दिल्लीच्या भाजप सरकारच्या रिझर्व्ह पोलिसांनी मोठ्या प्रमाणात लाठीमार केला, लाठीचार्ज केला. म्हणजे शांततेच्या मार्गाने सुद्धा चाललेलं आंदोलन दडपण्याचा हा एक काम भाजपकडून चालू आहे. त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये जेव्हा शेतकऱ्यांचा मोर्चा येत होता तेव्हा सुद्धा शेतकऱ्यांच्या मार्गामध्ये खिळे ठोकण्याचं काम केलेलं होतं. त्याचा सुद्धा निषेध शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी दादर शिवाजी पार्क मीनाताई ठाकरे मासाहेब यांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी मोठं आंदोलन परवा दिवशी केलं, ज्याला हजारो युवकांची त्या ठिकाणी उपस्थिती होती. आणि तोच आवाज उठवण्यासाठी आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या रांजणी कारफाटा येथील राम मंदिरामध्ये महाआरती केलेली आहे. आणि आम्ही सरकारने लवकरात लवकर केंद्रातल्या आणि महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यावा आणि जनतेच्या आवाजाला साथ द्यावी अशी आम्ही सरकारला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.